बघा हर्ष लिमिटेडचा प्रॉब्लेम आपण पाहतोय प्रॉफिट्स प्रायर टू इनकॉर्पोरेशनचा. अगोदर आपण प्रॉब्लेमची मार्किंग, त्यानंतर इम्पॉर्टंट डेट्स, टाइम रेशो, सेल्स रेशो आणि काही ऍडजस्टमेंट्स असतील तर त्याच्या मार्किंग करून घेतो. त्या मार्किंग करून घेऊ आणि नोट्स तयार करून घेऊ. त्यानंतर स्टेटमेंट आखून प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. बघा तुम्हाला सर्वांना समोर प्रॉब्लेम दिसतोय. हर्ष लिमिटेड वॉज इनकॉर्पोरेटेड on 1st April 2018 to take over running business. एक मिनिट मी तुम्हाला स्लाइड दाखवते. ते वाटणार आहोत. टी ची मार्किंग करा. सॅलरीला टी ची मार्किंग करा. त्यानंतर डिस्काउंट ऑन सेल्स रेशोत वाटणार आहोत. एस ची मार्किंग करा. त्यानंतर रेंट अँड टॅक्सेस कॉमन खर्च आहे, टाइम रेशो मध्ये वाटणार आहोत. टी ची मार्किंग करा. त्यानंतर डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर पोस्टला दाखवतो आपण, पी ची मार्किंग करा. त्यानंतर पोस्टेज अँड टेलिग्राम कॉमन खर्च आहे, टाइम रेशो मध्ये वाटायचा आहे. टी ची मार्किंग करा. त्यानंतर कमिशन सेल्स रेशोत वाटतो आपण, एस ची मार्किंग करा. त्यानंतर डायरेक्टर फीज पोस्टला दाखवतो, पी ची मार्किंग करा. त्यानंतर कॅरेज आउटवर्ड सेल्स रेशो मध्ये वाटतो आपण, एस ची मार्किंग करा. त्यानंतर जनरल एक्सपेन्सेस कॉमन खर्च आहे, टाइम रेशोत वाटायचा आहे. टी ची मार्किंग करा. त्यानंतर रिकन्स्ट्रक्शन एक्सपेन्सेस पोस्टला दाखवा, पी ची मार्किंग करा. ऍडव्हर्टाइजमेंट सेल्स रेशो मध्ये वाटतो आपण, एस ची मार्किंग करा. त्यानंतर बँक इंटरेस्ट टाइम रेशो मध्ये वाटतो आपण, टी ची मार्किंग करा. त्यानंतर इरिकव्हरेबल डेब्ट्स म्हणजेच बॅड डेट्स आपण सेल्स रेशो मध्ये वाटणार आहोत, एस ची मार्किंग करा. त्यानंतर डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स पोस्टला दाखवायचे आहेत, टी ची मार्किंग करा. त्यानंतर प्रिंटिंग चार्जेस कॉमन खर्च आहे, टाइम रेशोत वाटायचा आहे, टी ची मार्किंग करा. आणि नेट प्रॉफिट प्रॉब्लेम मध्ये मी अगोदर देताना 85,300 दिला होता, तो आकडा चेंज करा आणि 82,100 करून घ्या. त्यानंतर क्रेडिट साइडला ग्रॉस प्रॉफिट आहे, तो आपण सेल्स रेशोत वाटणार आहोत आणि इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंटवर ऍडजस्टमेंट आहे म्हणून ऍक्च्युअल साठी ए ची मार्किंग करा. आता बघा, जी कंपनी आहे ती इनकॉर्पोरेट झालेली आहे 1 एप्रिलला आणि बिझनेस सुरू झालेला आहे 1 जानेवारीला. म्हणजे 1 जानेवारी पासून तर 1 एप्रिल पर्यंतचा जो पिरियड आहे तो प्री इनकॉर्पोरेशनचा पिरियड आहे आणि 1 एप्रिल पासून ते 31 डिसेंबर पर्यंतचा जो पिरियड आहे तो पोस्ट इनकॉर्पोरेशनचा पिरियड आहे. त्यावरून आपण टाइम रेशो कॅल्क्युलेट करणार आहोत आणि त्यानंतर जे ऍडजस्टमेंट दिलेले आहेत त्यावरून आपण सेल्स रेशो कॅल्क्युलेट करणार आहोत. बघा, ऍडजस्टमेंट मध्ये पहिली ऍडजस्टमेंट आहे द टोटल टर्नओव्हर म्हणजे एकूण सेल्स 31 डिसेंबर 2018 पर्यंतचे. कॅश सेल्स 2 लाख रुपये आहेत आणि क्रेडिट सेल्स 3 लाख आहेत. दोन्हींची बेरीज केली तर 5 लाख होते. ऑफ विच त्यापैकी 2 लाख वेअर फॉर द पिरियड अप टू 1 एप्रिल 2018. 5 लाखापैकी 2 लाखाचे जे सेल्स आहेत ते 1 एप्रिल पर्यंतचे आहेत, म्हणजेच उरलेले 3 लाखाचे हे पोस्ट इनकॉर्पोरेशनचे असतील. त्यावरून आपण सेल्स रेशो काढणार आहोत. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट जी टेक ओव्हर केलेली आहे कंपनीने ती वेंडर फ्रॉम द वेंडर ऍज अ पार्ट ऑफ परचेस कन्सिडरेशन, परचेस कन्सिडरेशनचा एक भाग म्हणून ती घेतलेली आहे. त्यामुळे ती पूर्ण आपण प्री इनकॉर्पोरेशनला दाखवणार आहोत इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट नावाचा आयटम.
आणि लास्टला विचारले असर्टेन द प्रॉफिट अर्न प्रायर टू अँड पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड, म्हणजे कॅपिटल प्रॉफिट किती आहे आणि रेव्हेन्यू प्रॉफिट किती आहे ते सांगायचं आहे. त्याचप्रमाणे गुडविल राईट ऑफ करण्यासाठी जो प्रॉफिट आहे तो किती असणार आहे ते सांगायचं आहे, म्हणजे त्याची आपल्याला एक नोट द्यायची आहे. मग फर्स्ट इम्पॉर्टंट डेट्स लिहून घ्या. इम्पॉर्टंट डेट्स, त्यामध्ये डेट ऑफ ॲक्विजिशन 1 जानेवारी 2008, त्यानंतर डेट ऑफ इनकॉर्पोरेशन 1 एप्रिल 2018, जानेवारी 18 आहे सॉरी. डेट ऑफ ॲक्विजिशन 1 जानेवारी 2018, डेट ऑफ इनकॉर्पोरेशन 1 एप्रिल 2018 आणि डेट ऑफ फायनान्शियल इयर एंड 31 डिसेंबर 2018. आधी आपण इम्पॉर्टंट डेट्स लिहून घेतल्या. आता टाइम रेशो कॅल्क्युलेट करा. कॅल्क्युलेशन ऑफ टाइम रेशो 2 भाग करा, प्री इनकॉर्पोरेशन टाइम आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन टाइम. त्यानंतर प्री इनकॉर्पोरेशन मध्ये 1 जानेवारी पासून ते 1 एप्रिल पर्यंतचे म्हणजे 3 महिने काउंट होतात. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च. एप्रिलची 1 तारीख आहे त्यामुळे ती आपण काउंट करणार नाही. असे प्री इनकॉर्पोरेशनचे 3 महिने होतात आणि 12तून 3 वजा करा किंवा 1 एप्रिल पासून 31 डिसेंबर पर्यंत महिने काउंट करा, ते 9 महिने होतात. मग प्री इनकॉर्पोरेशनला 3 मंथ्स आणि पोस्ट इनकॉर्पोरेशनला 9 मंथ्स. तुम्ही प्री इनकॉर्पोरेशनच्या खाली तारीख टाकली तरी चालेल, 1 जानेवारी 18 टू 1 एप्रिल 18, आणि पोस्ट इनकॉर्पोरेशनच्या खाली तारीख टाकली तरी चालेल, 1 एप्रिल 2018 टू 31 डिसेंबर 2018. त्यानंतर 3 ला आणि 9 ला भाग दिला, 3 एक 3, 3 त्रिक 9, एकास 3, 1:3 हा आला टाइम रेशो. त्यानंतर सेल्स रेशो कॅल्क्युलेट करा. 2 भाग करा, प्री इनकॉर्पोरेशन सेल्स, पोस्ट इनकॉर्पोरेशन सेल्स आणि टोटल सेल्स. प्री इनकॉर्पोरेशन सेल्स, पोस्ट इनकॉर्पोरेशन सेल्स आणि टोटल सेल्स. आता आपल्याला टोटल सेल्स दिलेले आहेत 5 लाख, कारण कॅश सेल्स आहेत आणि क्रेडिट सेल्स आहेत, दोन्ही मिळून 5 लाख होतात. त्यातले प्री इनकॉर्पोरेशनचे म्हणजे 1 एप्रिल पर्यंतचे सेल्स आपल्याला दिलेले आहेत, ते आहेत 2 लाख रुपये. मग प्री इनकॉर्पोरेशनच्या खाली लिहा 2 लाख, पोस्ट इनकॉर्पोरेशनच्या खाली उरलेले 3 लाख आणि टोटल सेल्स आहेत 5 लाख. टोटल सेल्स आहेत 5 लाख. आता 0 0 कॅन्सल करा आणि सेल्स रेशो काढा. सेल्स रेशो येतोय 2:3, 2:3. सेल्स रेशो येतोय 2:3, 2:3. सर्वांचा सेल्स रेशो कॅल्क्युलेट करून झाला असेल. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंटची काही नोट देण्याची गरज नाहीये, कारण की तो प्रीला घ्या असं सांगितलेलं आहे, त्यामुळे डायरेक्ट स्टेटमेंट टाका. वरती नाव द्या, इन द बुक्स ऑफ हर्ष लिमिटेड प्रॉफिट्स प्रायर टू अँड पोस्ट इनकॉर्पोरेशन, प्रॉफिट्स प्रायर टू अँड पोस्ट इनकॉर्पोरेशन for the year ended 31st December, for the year ended 31st December 2018, 2018. आणि कॉलम आखा पर्टिक्युलर, त्यानंतर बेसिस ऑफ ॲलोकेशन पर्टिक्युलर, त्यानंतर बेसिस ऑफ ॲलोकेशन, त्यानंतर रेशो, त्यानंतर टोटल रुपीज, त्यानंतर प्री इनकॉर्पोरेशन मध्ये 2 भाग डेबिट आणि क्रेडिट रुपीज, पोस्ट इनकॉर्पोरेशन मध्ये 2 भाग रुपीज डेबिट आणि क्रेडिट. आता आपण पोस्टिंगला सुरुवात करू. पोस्टिंगला सुरुवात करताना क्रेडिट साइडचे जे आयटम आहेत ते अगोदर आपण पोस्टिंग करणार आहोत. क्रेडिट साइडचे आयटम बघा, पहिला आहे ग्रॉस प्रॉफिट.
अगोदर ग्रॉस प्रॉफिट पोस्टिंग करा. ग्रॉस प्रॉफिट पोस्टिंग करा. सेल्स रेशो मध्ये वाटा. पर्टिक्युलर मध्ये लिहा ग्रॉस प्रॉफिट. पर्टिक्युलर मध्ये लिहा ग्रॉस प्रॉफिट. त्यानंतर रेशो मध्ये बेसिस मध्ये सेल्स. रेशो मध्ये 2:3. टोटल ग्रॉस प्रॉफिट आहे 1,75,000. त्याला 5 ने भाग द्या. 5 त्रिक 15, खाली उरले 2, 5 5 25, म्हणजे 35,000चा एक भाग. 35 दुणे 70 आणि 35 त्रिक 105, म्हणजे 70,000 आणि 1,05,000 ग्रॉस प्रॉफिट आपण क्रेडिट साइडला वाटला. त्यानंतर इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट ऍक्च्युअल म्हणा, कारण त्यावर आपल्याला ऍडजस्टमेंट दिलेली होती. रेशो मध्ये डॅश करा. टोटल अमाऊंट आहे 3,500. पूर्ण अमाऊंट प्री इनकॉर्पोरेशनला घ्या. क्रेडिटला 2च आयटम होते, त्यामुळे टोटल कॉलमची टोटल करा. टोटल कॉलमची टोटल करा. त्यानंतर डेबिट साइडला या. डेबिट साइडचे आयटम आपण पोस्टिंग करतोय. आला डेबिट साइडचे आयटम हा 20 मिनिटं होऊन गेलं. नको ना. डेबिट साइडचे आयटम हा आवाज डेबिट साइडचे आला का? आयटम पोस्ट डेबिट साइडचे आयटम पोस्टिंग करा. डेबिट साइडला पहिला आयटम आहे डेबिट साइडचे आयटम पोस्टिंग करायला सुरुवात करा. बघा, फर्स्ट आयटम आहे सॅलरी. एकाच 3 मध्ये डिस्ट्रीब्यूट करा. सॅलरी एकाच 3 मध्ये डिस्ट्रीब्यूट करा. टाइम रेशो एकाच 3. टोटल अमाऊंट आहे 12,000. 4 ने भाग द्या. 4 त्रिक 12. 3,000चा एक भाग 3,000 आणि 9,000. त्यानंतर डिस्काउंट ऑन सेल्स. सेल्स रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करा. 2:3. टोटल अमाऊंट आहे 3,500. 3,500 ला 5 ने भाग द्या. 5 7 35. 700 रुपयाचा एक भाग येईल. 7 दुणे 14, 7 त्रिक 21, 1,400 आणि 2,100. त्यानंतर रेंट अँड टॅक्सेस टाइम रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करा. एकाच 3. टोटल अमाऊंट आहे 3,000, 750 आणि 2,250. त्यानंतर डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स आहे की डिबेंचर्स आहे पहा. त्यानुसार ते पोस्टिंग करा. पोस्ट इनकॉर्पोरेशनला आपण दाखवणार आहोत पूर्ण अमाऊंट. डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स पोस्ट रेशो मध्ये डॅश. टोटल अमाऊंट 4,000.
सर्वच्या सर्व अमाऊंट पोस्ट इनकॉर्पोरेशनला दाखवा 4,000 रुपये. त्यानंतर पुढचा खर्च आहे पोस्टेज अँड टेलिग्राम. टाइम रेशो मध्ये वाटा 1:3. टोटल अमाऊंट आहे 2,800 रुपये. 4 नी भाग द्या. 700 रुपयाचा एक भाग, 700 आणि 2,100. त्यानंतर कमिशन सेल्स रेशो मध्ये वाटा 2:3. टोटल अमाऊंट आहे 6,000. 2,400 आणि 3,600. 5 ने भाग दिला. 1,200 रुपयाचा एक भाग आलेला आहे. त्यानंतर पुढचा खर्च आहे डायरेक्टर फीज. पोस्टला दाखवा. रेशो मध्ये डॅश. टोटल अमाऊंट 32,000. पूर्णच्या पूर्ण अमाऊंट पोस्टला दाखवा 32,000. त्यानंतर कॅरेज आउटवर्ड सेल्स रेशो मध्ये वाटा 2:3. टोटल अमाऊंट आहे 3,000. 5 नी भाग द्या. 1,200 आणि 1,800. 600 रुपयाचा एक भाग आहे. त्यानंतर जनरल एक्सपेन्सेस टाइम रेशो मध्ये वाटा 1:3. टोटल अमाऊंट आहे 7,500. 4 ने भाग द्या. 4 × 4. खाली उरले 3. वरतून घेतला 5. 4 × 7 = 28. खाली उरले 3. असं कॅल्क्युलेशन करून आपला एक भाग 1,875 रुपयाचा येतोय. 1,875 एक भागासाठी आणि 3 भागांसाठी 5,625 रुपये. 7,500 ला 4 ने भाग दिला आणि कॅल्क्युलेशन केलं. त्यानंतर रिकन्स्ट्रक्शन एक्सपेन्सेस पोस्टला दाखवा 5,200 रुपये. पूर्ण अमाऊंट पोस्टला दाखवा 5,200 रुपये. त्यानंतर पुढचा खर्च आहे बघा. पुढचा खर्च आहे रिकन्स्ट्रक्शन एक्सपेन्सेस नंतरचा ऍडव्हर्टाइजमेंट सेल्स रेशो मध्ये वाटा 2:3. एकूण अमाऊंट आहे 5,000. 5,000ला 5 ने भाग द्या. 2,000 आणि 3,000. त्यानंतर बँक इंटरेस्ट टाइम रेशो मध्ये वाटा 1:3. टोटल अमाऊंट आहे 1,600. 1,600 ला 4 ने भाग द्या. 400 रुपयाचा एक भाग येईल. प्री इनकॉर्पोरेशनला एक भाग आणि पोस्ट इनकॉर्पोरेशनला 3 भाग. 400 आणि 1,200. 400 आणि 1,200. त्यानंतर पुढचा खर्च आहे इररिकव्हरेबल डेब्ट्स म्हणजेच बॅड डेब्ट्स. बॅड डेब्ट्स आपण सेल्स रेशो मध्ये वाटणार आहोत. सेल्स रेशो मध्ये वाटा. बॅड डेब्ट्स सेल्स रेशो मध्ये वाटा 2:3. टोटल अमाऊंट आहे 2,000. 800 आणि 1,200. 800 आणि 1,200. त्यानंतर डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स पोस्टला दाखवा. पूर्ण अमाऊंट 5,600. 5,600 पोस्टला दाखवा. त्यानंतर प्रिंटिंग चार्जेस टाइम रेशो मध्ये वाटा 1:3. टोटल अमाऊंट आहे 3,200. 800 आणि 2,400. आता बेरीज करा. तुमच्या डेबिटच्या कॉलमची बेरीज करा. जो टोटल कॉलम आहे त्याची बेरीज येते 96,400. प्री इनकॉर्पोरेशनची डेबिटची बेरीज येते 15,325 आणि पोस्ट इनकॉर्पोरेशनची डेबिटेडची बेरीज येते 81,075.
आता आपण ज्या वरच्या टोटल आहेत त्या खाली मांडून घेऊ. क्रेडिटची टोटल आहे, टोटल कॉलमची 1,78,500. त्यानंतर प्री इनकॉर्पोरेशनची क्रेडिटची टोटल आहे 73,500. ती दोन्ही साईडला मांडली, डेबिटला आणि क्रेडिटला. त्यानंतर पोस्ट इनकॉर्पोरेशनची क्रेडिटची टोटल आहे 1,05,000. ती पण दोन्ही साईडला मांडली, 1,05,000 डेबिटला आणि क्रेडिटला. आता बॅलन्सिंग फिगर काढायची, तो असणार आहे आपला नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट आला आपला 82,100 रुपये. कॅपिटल प्रॉफिट आला 58,175 रुपये आणि रेव्हेन्यू प्रॉफिट आलेला आहे 23,925 रुपये. आता खालच्या ओळीवर घ्या. देअरफोर टोटल नेट प्रॉफिट 82,100. Profits prior to incorporation, that is capital profit 58,175 आणि profit post incorporation, that is revenue profit 23,925. एक वाक्य आपल्याला विचारलेलं होतं की गुडविल रिटर्न ऑफ करण्यासाठी किती प्रॉफिट अवेलेबल राहील, तर त्यासाठी आपण एक नोट देतोय. प्रॉफिट अर्न प्रायर टू इनकॉर्पोरेशन, म्हणजे जो कॅपिटल प्रॉफिट असतो तो आपण गुडविल रिटर्न ऑफ करण्यासाठी वापरत असतो, म्हणून एक नोट द्या. प्रॉफिट अर्न प्रायर टू इनकॉर्पोरेशन पिरियड, दॅट इज कॅपिटल प्रॉफिट ₹58,175. available to write down goodwill, available to write down goodwill. कुणाचं लिहायचं राहिलं असेल तर त्यासाठी मी पुन्हा एकदा कॅल्क्युलेशन्स दाखवते. बघा, इम्पॉर्टंट डेट्स आपण लिहून घेतले होते अगोदर. त्यानंतर टाइम रेशो आणि सेल्स रेशो आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. टाइम रेशो आणि सेल्स रेशो कॅल्क्युलेट केलेला आहे. त्यानंतर स्टेटमेंट टाकलंय, स्टेटमेंट टाकलेलं आहे. स्टेटमेंटला आपण ग्रॉस प्रॉफिट सेल्स रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट केला. त्यानंतर इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट ऍक्च्युअल म्हटलं, कारण की त्यावर ऍडजस्टमेंट दिलेली होती आणि ते पूर्णपणे प्री इनकॉर्पोरेशनला दाखवलं. त्यानंतर टोटल कॉलमची टोटल केली 1,78,500 रुपये. त्यानंतर डेबिट साईडला सुरुवात केली. डेबिट साईडला पहिला आयटम होता सॅलरी, तो टाइम रेशो मध्ये अलोकेट केला. 1:3 12,000 रुपये 1:3 मध्ये वाटले. त्यानंतर डिस्काउंट ऑन सेल्स सेल्स रेशो मध्ये वाटला 2:3. त्यानंतर रेंट अँड टॅक्सेस टाइम रेशो मध्ये वाटले. त्यानंतर डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स पोस्टला दाखवला. त्यानंतर पोस्टेज अँड टेलिग्राम टाइम रेशो मध्ये वाटला. त्यानंतर कमिशन सेल्स रेशो मध्ये वाटलं 2:3 मध्ये. डायरेक्टर फीज पोस्टला दाखवली पूर्ण अमाऊंट 32,000 रुपये. कॅरेज आउटवर्ड सेल्स रेशो मध्ये वाटले 2:3 मध्ये. जनरल एक्सपेन्सेस टाइम रेशो मध्ये वाटले 1:3 मध्ये. रिकन्स्ट्रक्शन एक्सपेन्सेस पोस्टला दाखवले पूर्ण अमाऊंट पोस्टच्या कॉलमला. त्यानंतर ऍडव्हर्टाइजमेंट सेल्स रेशो मध्ये वाटले 5,000 रुपये 2:3 मध्ये. त्यानंतर बँक इंटरेस्ट टाइम रेशो मध्ये वाटला 1:3 मध्ये. त्यानंतर इररिकव्हरेबल डेब्ट्स सेल्स रेशो मध्ये वाटले. त्यानंतर डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स पोस्टला दाखवला 5,600 रुपये. प्रिंटिंग चार्जेस टाइम रेशो मध्ये वाटले 1:3. त्यानंतर जी डेबिटचे कॉलम होते त्यांची बेरीज केली, टोटल कॉलमची बेरीज आली 96,400. त्यानंतर प्री इनकॉर्पोरेशनची बेरीज आली 15,325 आणि पोस्ट इनकॉर्पोरेशनची बेरीज आली 81,075. नंतर आपण जे क्रेडिटच्या बेरजा होत्या त्या मांडून घेतल्या. टोटल कॉलमची बेरीज 1,78,500 रुपये. त्यानंतर प्री इनकॉर्पोरेशनची बेरीज 73,500 क्रेडिटची ती डेबिटला मांडून घेतली.
त्यानंतर पोस्ट इनकॉर्पोरेशनची क्रेडिटची बेरीज 1,05,000 ती डेबिटला मांडून घेतली आणि बॅलन्सिंग फिगर प्रॉफिट काढला. नेट प्रॉफिट आला 82,100, कॅपिटल प्रॉफिट 58,175 आणि रेव्हेन्यू प्रॉफिट 23,925 रुपये. आणि नेहमीप्रमाणे शेवटी देअरफॉर टोटल प्रॉफिट नंतर कॅपिटल प्रॉफिट रेव्हेन्यू प्रॉफिट दाखवला आणि गुडविल राईट ऑफ करण्यासाठी कॅपिटल प्रॉफिट अवेलेबल आहे 58,175 रुपये, त्याची नोट दिली.